नासिर इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल शॉपी फर्निचर व ई बाईक सेंटर सलगरे घेऊन आली गुढीपाडवा धमाका इलिको कंपनीची ई बाईक सर्वात स्वस्त एकदम जबरदस्त फक्त 39,500 पासून पुढे कोणत्याही कंपनीची जुनी ई बाईक द्या नवीन ई बाईक घ्या एक्सचेंज ऑफर बजाज फायनान्सच्या साहाय्याने 0% व्याजदर कोणत्याही वस्तू खरेदीवर लकी ड्रॉ कुपन आमच्या शाखा क्रमांक 1 पोस्ट ऑफिस समोर सलगरे शाखा क्रमांक 2 हिरा हॉटेल चौक मिरज शाखा क्रमांक 3 देशिंग कॉर्नर कवठे महांकाळ शाखा क्रमांक 4 नायरा पेट्रोल पंप समोर हल्याळ रोड आथनी। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। हरित महाराष्ट्र 300 कोटी वृक्ष लागवड अभियानाला चालना देण्यासाठी ग्रामपंचायत सलगरे व सामाजिक वनीकरण विभाग सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने सलगरे येथे मोठ्या उत्साहात वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला। सामाजिक वनीकरण विभाग सांगली यांच्या वतीने जिल्हा वार्षिक योजना सन 2026 अंतर्गत राबवण्यात येत असलेल्या अटल आनंदवन घनवन मियावाकी प्रकल्पाअंतर्गत तब्बल 12,000 वृक्षांची लागवड करण्यात आली। पर्यावरण संवर्धन, जैवविविधतेचे जतन, हवामान बदलाच्या परिणामांवर नियंत्रण तसेच भविष्यात दाट हरित क्षेत्र निर्माण करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला। मियावाकी पद्धतीने कमी जागेत दाट जंगल उभारण्याची संकल्पना असून या प्रकल्पामुळे परिसरातील पर्यावरण समृद्ध होण्यास मोठी मदत होणार आहे। यावेळी सलगरे गावच्या लोकनियुक्त सरपंच सौ जयश्रीताई पाटील, माजी उपसरपंच सौ रुपाली हारगे, माजी उपसरपंच श्री रमेश चाळके, माजी राज्य आदर्श सरपंच श्री तानाजीराव पाटील, ग्राम महसूल अधिकारी विजया कगुडे, ग्रामपंचायत अधिकारी श्री एस.वाय. भाते, युवा उद्योजक श्री सुहास कुंडले तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करून उपस्थितांना पर्यावरण संरक्षणाची शपथ देण्यात आली। प्रत्येकाने किमान एक वृक्ष लावून त्याचे संगोपन करण्याचे आवाहन करण्यात आले। वृक्षारोपणाबरोबरच वृक्षांचे संवर्धन आणि नियमित देखभाल ही देखील तितकीच महत्त्वाची असल्याचे यावेळी वक्त्यांनी सांगितले। ग्रामपंचायत सलगरे व सामाजिक वनीकरण विभाग यांच्या संयुक्त उपक्रमाचे ग्रामस्थांनी स्वागत केले असून हरित महाराष्ट्र अभियानाला सलगरे गावाने दिलेले हे महत्त्वपूर्ण योगदान असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली। वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या किंवा वन विभागा वतीनं या ठिकाणी मियावाकीचं उद्घाटन नुकतंच या सलगर गावच्या आद्य नागरिक सरपंच सौ जयश्रीताई पाटील त्याचबरोबर ग्रामसेवक तलाठी आणि सर्वच वन विभागाचे अधिकारी आणि गावामधील सर्वच मान्यवर आणि आमचे लहान भावंड बहिणींच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी या प्रकल्पाचं उद्घाटन झालं। वास्तविक 1-2 एकर जागा यांना उपलब्ध करून घेण्याची गरज होती, पण एवढी जागा गावालगत उपलब्ध नसल्यामुळं आणि उर्वरित ठिकाणी पहिलीचीच झाडं असल्यामुळं या ठिकाणी आम्हाला जागा मोठ्या प्रमाणामध्ये देता आली नाही। पण बाहेर करूनसुद्धा एवढा मोठा चांगला प्रकल्प गावाच्या बाहेर असणंसुद्धा काय फार बरोबर वाटलं नाही, म्हणून थोडी जागा कमी असू दे पण गावालगत असू दे या प्रकल्पा शेजारीच ग्राउंड आहे त्याला लागूनच त्या ठिकाणी नाना पार्क ग्रामपंचायतीच्या वतीनं उभं करायचा विचार आहे, जेणेकरून गावामधली वृद्ध माणसं असतील नातवंडांना घेऊन या ठिकाणी जरी आले तरीसुद्धा मुलं त्या झोपाळा पाळणा वगैरे याच्यामध्ये खेळतील। त्या वयोवृद्धांना फिरायचं म्हटलं तर सुद्धा याच्यामध्ये थोडंसं बसायला बाकडी वगैरे टाकून त्यांना एक मनमुरादा आनंद लुटण्याचं एक ऑक्सिजन पार्क म्हणून या ठिकाणी चांगल्या पद्धतीचा प्रकल्प वन विभागानं हाती घेतलेला आहे। खरोखरच या ठिकाणी मनापासून वन विभागांना ग्रामपंचायतीच्या वतीनं धन्यवाद देतो। या प्रकल्पाचं उद्घाटन आदरणीय आमदार सुरेशभाऊ खाडेसाहेब यांच्या वतीनं घ्यायचं ठरलं होतं, पण थोडंसं त्यांचं काम अचानक निघालं असल्यामुळे त्यांनी सांगितलं की आपण आपल्या स्तरावरती सदरच्या प्रकल्पाचं उद्घाटन करून घ्यावं, म्हणून या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आजच्या प्रकल्पाचं उद्घाटन केलेलं आहे। नक्की हा जो काही मियावाकी आहे तो तालुक्यांमध्ये नव्हे तर जिल्ह्यामध्ये चांगल्या पद्धतीचा उभा राहील एवढी आशा या ठिकाणी व्यक्त करतो। आणि ग्रामपंचायतीच्या वतीनं साहेब या ठिकाणी तुम्हाला जे काही मदत लागेल, आता मदत म्हणजे पाण्याचीच मदत फार महत्त्वाची आहे। समजून चला इथं पाण्याचे बोर आहेत त्याच्यामधून तुम्हाला पाणी मिळेल, उन्हाळ्याला पाणी कमी पडलं तर ग्रामपंचायतीचा ट्रॅक्टर आहे, टँकरसुद्धा आहे, तुम्ही फक्त बाबा आम्हाला या ठिकाणी असाचं पाणी पाहिजे म्हणून सांगितलं तर नक्की सदरचं ट्रॅक्टर टँकर विना मोबदला ग्रामपंचायतीच्या वतीनं या ठिकाणी तुम्हाला दिलं जाईल असं सरपंच आणि ग्रामसेवकाच्या वतीनं या ठिकाणी सांगतोय। आणि हा प्रकल्प गावाच्या दृष्टीनं फार चांगला आणि महत्त्वाचा आहे। या प्रकल्पाचं एकंदरीत जपणूक तळहाताच्या थोड्याप्रमाणे नक्की आम्ही करू एवढं विश्वास या कार्यक्रमाच्या निमित्ताने देतो। पुन्हा एकदा वन विभागाचं मनापासून धन्यवादही देतो आणि आभारी मानतो।